ती पळाली नव्हती. तिला पळवलं गेलं होतं. त्या रात्री ती माझ्या नवऱ्याला भेटायला गेली. त्याला विनंती करायला, हे बाळ माझं आहे, मी ते ठेवणार. पण तो रागात होता. त्याने तिला धमकी दिली, हे बाळ ठेवायचं नाही, नाहीतर तुझं आयुष्य संपवीन. ती घाबरली. बाळाला वाचवण्यासाठी घर सोडून पळाली. दुसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशनवर ती सापडली, बेशुद्ध अवस्थेत. माझा नवरा तिच्या मागे पोहोचला होता. त्यानेच तिला ढकललं होतं. ती कोमामध्ये गेली. काही महिन्यांनी ती शुद्धीवर आली आणि तिने माझ्या नवऱ्याच्या पापाला जन्म दिला. ते बाळ आज माझ्या कुशीत आहे आणि ती माझ्यासोबत. पण माझा नवरा, तो आता जेलमध्ये आहे. या कथेचे 7 पार्ट आहेत. अगोदरचे पार्ट पण बघा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुढे नवीन स्टोरी. धन्यवाद.